वडिलांना लागलं होतं, शेतीची बैल होती, गाडी अंगावून गेलती. आपण बैल विकलेले 8-9 महिने. मग त्याच्या बंदी उठली, यायला म्हणलं आपल्याला एखादं खोंड आणलंच पाहिजे. बंदी उठल्यावर गेलो चौफुलाने एक खोंड घेऊन आलो. ते आपलं दावणीचा लक्ष पहिला खोंड आपला तो. बरं, लक्ष हा पहिला आहे. खोंड मध्ये बुलढाण्याला होता आपला तो. तिकडं गेल्या गेल्या पहिला गुलाल केला होता खोंडाने. म्हणजे तिथं सेकंद हे असते, तिथं गुलाल केला होता खोंडाने. आपला मागचा माऊली रे, हा दुसऱ्यांदा घेतला. हा तो कुठून घेतला होता? हा आपल्या दाजींचा खोंड अंजनगाव मधनं घेतलाय, बहिणीचाच खोंड आहे. तेव्हा आणायचं म्हणजे का आणला, तेव्हा आपल्या लक्षात जिथं नेला का की 14 महिने सुटूनच जायचा. किती लोक असू द्या, म्हणजे खोंडाला एवढी ताकद एवढं हे होतं, चिड होती की खोंड 6-7 मैदान तर सुटूनच गेलता. त्याच्या गाडी तर कोणच गाडी बसत नव्हतं तात्या. 14 महिने जॅकीच कुठला गाडी बसला नाही. मी पण तेव्हा नवीन होतो, त्याच्या ह्याने काही आपल्याला पण लय काही माहित नव्हतं. बच्चाच आणलेला आपण 7-8 महिन्यात त्याला. आणि तेव्हा काही लय दोस्त कंपनी नव्हती. त्याच्या ह्यांना शिकवायला एक बैल आणला आपण, आता मागच्या 2-3 महिन्यात बैल दिला बटलं म्हणून बैल आणलेला आपण. त्यानेच आपली 3 खोंड आणि इथली 50-50 खोंड शिकवलेली. म्हणजे दोन्ही खांदी फिट खोंड बनवले. म्हणजे आपली खोंड कधी तासाला जात नाही, एवढं मी ठाम सांगतो. मग तुम्ही घरचा अगोदर वडिलांच्याकडे, आजोबांच्याकडे, चुलत्यांच्याकडे बैल होते, त्यामुळं बैलाचा नाद घेतले म्हणून बैलाच्या नादात आला तुम्ही. आता मग व्यवसाय बघत बघत तात्याला लक्ष कमी झाले. म्हणजे ह्या नादात काही भेटत नाही. म्हणजे आता सांगण्याच्या पलीकडे मी आता बाकीचे लहान मुलं म्हणतात मला खोंड घ्यायचंय काय, त्याला म्हणतो माझं एक बैल घेऊन जा, तुला हाणायचं ना हाण बाबा, तसाच घेऊन जा म्हणतो मी त्याला. तू पैसे पण नको देऊ, म्हणजे त्याला समजेल महिन्यात किती पैसे जातात, काय ह्या नादात काही शिल्लक पडत नाही. फक्त तेवढं एक आनंद आहे, गाडी गुलाला गेल्यावर लय आनंद आहे. म्हणजे पैसे देऊन आनंद भेटत नाही, तो पैसे देऊन आनंद भेटतो. म्हणून आपण ह्या नादात आहे. आणि म्हणजे नशीब आपलं एवढं चांगलं आहे, आपल्याला संघटनेवर तालुक्या संघटनेवर घेतलं म्हणजे आपण लय चांगलं नशीब आपलं. लय गाडा मालकांचं स्वप्न असते. संघटना पहिल्यांदाच झाली. आता तुम्ही संघटनेचा विषय काढला, बारामती तालुक्यात कंटिन्यू मैदान होत्यात आणि सगळ्यात म्हणजे पुणे जिल्ह्यातली मैदानं ही नावाजलेली होत्या, त्यात बारामतीत टॉपचे मैदान आहे का. तर त्याचबरोबर आता तुम्ही मोरगावच्या मैदानात सक्रिय असता भागातला आहे, पण आता हे जे तुमचे केडगावचं मैदान झालं हे तुमच्या देखरेखीत झालं, तर ते मैदान एक प्रेक्षकांना सगळ्यांना आवडलं. आता म्हणजे गाडी थोडी कमी जमलेली, लोकांना वाटायचं मैदान व्हायचं नाही, पण त्यांना सांगितलेलं आपली बाईट पडलेली तिथे. त्यांना एक सांगितलेलं हे मैदान काही पैशासाठी घेतलेलं नाही. म्हणजे काय काय मैदान आता अशी व्हायला लागलेत, पैसे कमावण्यासाठी मैदान व्हायला लागलेत. आपलं बक्षीस पण तुम्ही मैदान बनवताना तास म्हणजे बघितलं मी की तुमचं लक्ष होतं, मी ते तास बनवत असताना तिथं उभा होतो, तर तास चांगले बनवले, त्यासाठी काय खबर? तास म्हणजे त्या 8 दिवस 2 GCP कंटिन्यू चालू होत्या. म्हणजे लोकांनी आधी बघितलं असतं ना, असं ना आलं फेलं त्या टाईप होतं. सगळं सपाट गेलं तर खडं म्हणजे खडाना खडा इचून काढलेला. काय काय लोकांचं बैलांच्या नख्यावाईस थोड्या हे असतात, त्यांना खडा चालत नाही. खडा टोचला की बैलांचं स्पीड कमी होतं. म्हणून आपण म्हणजे 9-10 गडी लावून म्हणजे तुम्ही सगळं वैयक्तिक लक्ष देऊन मैदान तयार करून घेतलं. मुलांचं म्हणजे आपले दौंड तालुक्यातली मुलं आहेत, नवनाथ शेठ दायगुडे हे, त्यांचा आपल्याला फोन असतो, भैया लक्ष घाला ह्याच्यात, त्याच्याने म्हणजे आपण लक्ष दिलं होतं मैदानामध्ये. आता जसं तुम्ही मैदानात लक्ष दिलं की तुम्ही मैदान केलं, तसंच आता तुम्ही बैलगाडी क्षेत्रात आहे, तुमची गाडी पळती, तुमची बैल आहेत, मग अशी इतरांची तुम्हाला जी मदत होती अशा व्यक्ती कोण कोण आता ते सांगा. मग पहिल्या माणसाचं नाव घ्यायचं म्हणजे स्वप्नील शेठ सनस. माझ्या पवनला म्हणजे त्यांचं लय स्पीड लावत होता, बाक्या बैला ह्यांना टाकाटाकीत निकाल झालता. त्या टायमिंगला त्यांनी पहिला बैल मला दिलतं पवनला. म्हणजे माझ्या माऊली हाणून झाला ना, त्यांनी बैल दिलतं. त्यांच्या ते झाले की संदीप शेठ लकडी, त्या माणसाने माझे 2 गुलाल पहिले फिक्स केले. माऊलीचा गुलाल संदीप शेठ लकडींनी केला. पहिल्या मुलाखत तुम्हीच घेतलेली संदीप शेठ लकडींनी, पवनची पक्षाची मुलाखत घेतली.
ते झाले आपले बाई सत्ताबाई सय्यद, छोटा शंभू मोठा शंभू, माऊलीला पण दिला, पवनला पण दिला. बर अजून हनु शेठ गाडगे, अजून नितीन शेठ. म्हणजे ह्या लोकांनी आपल्याला वायदीचं नाव पण काढलं नाही. बर आता हे समजा पहिलं पैरे देण्यासंदर्भात, पण तुमचे नियोजन करत असताना तुमच्या टीम मधील आता कसं असतंय, आज बैलाचा कासरा धरणारी व्यक्ती, छकडा धरणारी व्यक्ती, बरोबर आहे, आज गाडी जायची म्हटलं तर त्या गाडीत पाण्याचं कॅन ठेवावं लागतं. म्हणजे ह्या किरकोळ किरकोळ गोष्टी अशी महत्वाची गोष्ट म्हणजे 2 पिकअप असतात माझ्याकडे. एक सचिनदादा चांदगोडे आणि हनु शेठ दोघांची पिकअप असतात. दोघं मुलं अशी आहेत की येतानाच गाडीत मॅट टाकून आणतात. बर त्याच्यावर पाचट पण टाकून आणतात. म्हणजे मॅटला थोडं पाणी वल्ल झालं, काय झालं, पाय सटकू नाही म्हणून येतानाच त्यांचं नियोजन असते. येतानाच पाण्याचं कॅन गाडीत टाकून आणतात. तेच हा येतानाच आपण फक्त खोंड गाडीत टाकायचंय. पूजा झाली की खोंड गाडीत टाकायचं. छकडं टाकायला पण लय मदत असते. म्हणजे इथं गोठा आपला साईडला आहे, इथं शक्यतो मुलं नसतात इकडे आणि बाकीच्यांची कामधंदे चालू असतात. आपण नाही बोलत, आम्ही दोघं तिघे छकडं टाकतो. छकडं काय आपण गाडीच्या आतमध्ये पण टाकतो. त्याच्याने अजून आपले सचिन शेठ चव्हाण, त्यांचं पण खोंड चांगलं आता आदत खोंड आहे. बैलगाडा मालक आहेत. हा बैलगाडा मालकच आहेत. त्यांचं खोंड चांगलं स्पीड लावते. त्या दिवशी मी म्हणतोय गाडी इथं ओपनला नका आणू, दोन्ही आदत आणली. हे बिसेंचं खोंड आणि त्यांचं खोंड त्या एक्क्याला टाकाटाकीत गेले. पुण्यातला एक चांगला बैल आहे ना, त्याला घासाघाशीत गेलं ते. त्यांना म्हणलेलं आपण आदतला गाडी आणू. आता कामाची नाही, त्यांनी गाडी इकडे आणली. मला म्हणले उद्या काम आहे मला, गावचं मैदान आहे म्हणून गाडी त्यांनी तिथं आणली. अजून महत्वाचा माणूस आमचा म्हणजे पडद्याच्या आडच आहे अजून, संदीप शेठ खालाटी. गाडा मालकच आहे. काही बैल सोडायला असतात. मी म्हणजे शिकवल्यातच, म्हणजे शिकवायलाच ते होते. म्हणजे सुट्टीला याला ती माणूस नसतोच मुलाखतीत. हा ना, आता बघा सगळ्यात पहिली गुलाल झाला, त्या गुलाला वेळेस मुलाखत घ्यायची तर माणूस निघून गेला. आता नाही, म्हणजे ते प्रसिद्धी माध्यमात येत नाहीत म्हणायचे. ती म्हणतात आता थोडं माझं संन्यास घ्यायचं चाललंय बैलगाड्यातून. त्यांचा पण वकील चांगला फायनलचा बैल आहे. बरं अजून कोणाचं नाव घेऊ शकता तुम्ही? सगळे आमचे वडील आहेत तिथं, चुलते. हे चुलत भाऊ आहे आमचा, ते चुलते सतू भाऊ आम्ही बोलतो. आमचे अतुल दादा उपसरपंच आमच्या वस्तीचे, शेखर बाप्पू आमचे, अतुल दादाचा मोठा मुलगा, हा छोटा मुलगा. अजून आमचा आप्पा मुलगा असा आहे. आता मी याला काल मुद्दाम सांगितलं नाही, मैदान आहे ना, त्यांनी कंपनीत येतं, चामी कंपनीत आहे. सुट्टी टाकली असती म्हणजे टाकलीच असती. आदल्या दिवशी पण सुट्टी टाकून चौपुल्या आलता. त्याला माहित होतं चौपुल्या मैदान आहे. आता म्हणलं आप्पाला काय सांगायला नको, मुलगा कामाला वय कमी आहे त्याचं, 20-21 वय. त्याला समजलं ना बाई ह्या मैदानावर जायचं आहे. पिकअप मध्ये नाही येत, मागणं गाडी घेऊन येईलच तो. बरं. अजून आपले स्वप्नील शेठ, त्यांचा पण चांगला विटांचा व्यवसाय. अजून हे बिसे, त्यांना पण आपणच आदत खोंड घेऊन दिलेले. खोंड चांगलं स्पीड लावते, फक्त काय होते वायदे द्यायला लागतात. थोडी कंडिशन नाही, आता माझी पण कंडिशन नाही, आता त्यांची पण कंडिशन थोडी तीच आहे. त्याच्याने खोंड काय गट्टी काढते पण उजेडत नाही खोंड. अजून खोंड लय स्पीड लावतोय. मला फोन पण येतात खोंड द्यायचंय का, ती पण आता माझ्या घरच म्हणते शेट आपण पहिली लक्ष्मी घेतलेली, आपल्याला दावणीलाच ठेवायचंय काय. काय आता हे बोलता बोलता ह्यांची जी ओळख करून दिली, हे सगळ्यांच्याकडून थोडा मी परिचय घेतो. चिनभाया नमस्ते. नमस्ते. मला सनी भाईने तुमचं आवर्जून सांगितलं की तुम्ही पिकअप जागा घेऊन येत असतानाच मॅट टाकून, पाचट टाकून, पाणी ही, तर पिकअप तुमचा कंटिन्यू असतो. म्हणजे तर आता हे तुमच्या मनातून कसं येते बाबा, तुम्ही सगळं तयारीच करून येत आहे तिथून घरून? आपल्याला बी आवड आहे त्याची, सगळी तयारी माहिती आपल्याला, ही रोज लागते म्हणल्यावर ती घेऊनच येते. आता परत टाइम नको जायला. आवड म्हणजे त्यांना गाठातला ना ते बैलांचा, म्हणजे ते कांड जुकाट तिकडे गाठात ते त्यांची खोंड आहेत. म्हणजे त्यांची पण चांगली खोंड. तुमची गाठात आहेत का? गाठात. बर. आता मला सांगा, आता मगाशी त्यांनी उल्लेख केला की तुम्ही पुढं बैल धरायसाठी असता, गट पळून आल्यानंतर ती स्पीड मध्ये बैल पुढं पकडायचा, ही जोखमीचं काम कसं काय तुम्ही घेताय? जोखमी मुलं कमी असतात आपल्याकडे, पुढं धरली नाही तर गाडी लागा लागी होईल बैलांना, त्यामुळे तिथं पुढंच आपली धरायची व्यवस्थित.
मग ते अंदाज कसा करता तुम्ही कुणीकडे आता गाडी जाणार आहे? गाडी निकालाला थांबायचं, 200 फूट गाडी राहिली की निकाल येतोय का नाही आपल्याला कळतच. बर निकाल आला की आपलं पळून जायचं, लांब थांबायचं जाऊन. आणि बैल तर गाडीचा अंदाज घ्यायचा, मागच्या पुढच्या गाडी धरायची, त्यानुसार गाडी धरायची. मग त्यावेळेस भीती वाटत नाही का पाठीमागच्या गाड्या येतात? नाही मग अंदाज घ्यायचा, नाही तर लांब थोडी जाऊन द्यायची गाडी, मागून खिटून गाडी असली तर बर मग लांब जाऊन धरायची. होय. बरं आता काल हे म्हटले की तुम्हाला काय मैदानावर नेलंच नाही. नाही नाही मलाच काम होतं, नेलं नाही काय काम विषय. म्हणजे काय झालं, काल पहिल्यांदा म्हणजे तेव्हा आधी म्हणलेलं येतो, तिकडल्या गाठावल्याने टोकन टाकलं, त्याचं कोण चांगलं आहे स्वामी म्हणून खोंडे, आपल्याच बैलांनी पहिल्यांदा शिकवलं इकडं. कोण लय स्पीड लावतं, काय 26 मिलीनीच गाडी गेली त्याची. म्हणला टोकन टाकलेले म्हणला. आणि ते म्हणजे नंदीवाल्यांची बैल असतात, ती मुलं जास्त असतात. आता इकडून एकटाच जातो, गाडीत बैल टाकतात आणि जातात. मग म्हणलं जाऊ दे, तुझं तिकडे जायचंय माझं इकडे जायचंय तू. मग मी आपण हनुशेटची गाडी सांगितली का, हनुशेटनी पण काल म्हणजे लय मदत केली. भैया तुमच्याकडे काय काय असते कामाचं नियोजन? माझी वीटभट्टी आहे आणि माझा स्वतःचा व्यवसाय घरी. आता मैदानातलं काय नियोजन असतं तुमच्याकडे? काय मैदानात शक्यतो माझ्याकडे काय नसतं. मैदानात कंटिन्यू मला सोबत घेऊन जातात. फोन पुढे असं मैदान असेल तर मला बोलवून घेतात, पावत्या ऐकायला, पावत्या ऐकायला. बरं. गाडी बसली. काम असतं. हा आता बघा तुम्ही तो विषय काढला पावत्या ऐकायचा. बघा तो एक सदस्य असतो ना की ते फक्त आपली पावती कुठे निघाली, कुठला कोणाच्या गाड्या आहेत. काय झालंय महत्वाचं सांगू का, आपली 3 बैल आहेत. एक काका टाकतात पावत्या, ती काका सांगतात बाबा आपल्याला इथे. आता माऊलीची लक्षाची पावती असते ना, पावत्या गट चालू होतात 9, 9:30ला. माझं चाललेलं असतं बैलांना खायला टाक, हे टाक, उद्याचं नियोजन चाललेलं असतं. सचिन शेट चावून आपले आणि हे अजून एक चिन्याप्पू म्हणून मुलगा आहे आमचा, आता आला नाही, थोडं काही वडिलांना लागलं त्याच्या, यायचा होता म्हणून आला नाही. तेव्हा मुलगा तिघांना पावतीचे फोटो टाकून ठेवायचे, ह्या गटात आपल्याला मेसेज पडतो, ह्या गटात आपली गाडी आहे. आणि म्हणजे काम आता सहज कुणाला वाटत. म्हणजे आता बरं का मित्र हो, मी स्वतः एक बैलगाडी मालक आहे, युट्यूबर आहे आणि ह्या छंदाच आहे. म्हणजे काय काय बारकावे असतात ते माहीत आहे, म्हणून मी मुद्दाम ते चिठ्ठीचा हे विषय काढला की लाईव्ह लॉट बघून सुद्धा ते आपल्याला गट काढणे, कुठल्या गटात कुठली गाडी आहे, आपण कुठं गाडी मारली पाहिजे, म्हणजे हे सुद्धा काय होतं जोखमीचं काम आहे. महत्वाचं काय असतं माहितीये का, समजा त्या दिवशी माझी शेवटच्या गटात माऊलीची चिठ्ठी निघलेली, आपला आपण मदनींनी अध्यक्षांनी मैदान ठेवलेलं, त्या गटात आपली शेवटची पावती निघलेली. मग काय होतंय, आपला बैल मैदानात गेल्यावर काहीच खात नाही, कशालाच तोंड लावत नाही. मग निघतानाच मी इथनं लेट हल्लेलो, थोडं माऊलीला खायला घातलं, 8, 9, 10 वाजली, खायला घातलं. म्हणलं आपली गाडी 3, 3:30ला येईल. त्याच्या ह्यानी पावतीचा काय फायदा होतो आपल्याला आदल्या दिवशी समजतं, म्हणजे आपली किती वेळ गटात आहे, किती वाजता आपल्याला गाडी झोपायची, कधी जायचं, बैलाला खायला घातलं पाहिजे का नाही घातलं पाहिजे, नाईटला खादगी ठेवली पाहिजे का नाही, ही लय महत्वाचं असते. समजा नाईटला आपण खादगी थोडी जास्त ठेवली, 8, 8:30ला गाडी झोपायची असली की बैलाला त्याचा थोडा ताण होतो, आताड्याला ह्याला सुजी होऊ शकते बैलाच्या. त्याच्याने समजा आपली गाडी पहिले 10 गटात असली ना, आपण नाईटला खादगी नाही ठेवत. समजा थोडी लेट असली ना, खादगी आपण 6, 7, 8 वाजता खादगी ठेवून देतो बैलांना. त्या नियोजनाला पावतीचं म्हणजे ह्यांच्याकडून लय मला मदत होती. अजून मला ना व्हिडिओ घेता येत नाही युट्यूब मधनं, म्हणजे मी ते काम कोण करतो सोशल मीडियात? सचिन भैया, स्वप्नील शेठ, BC आप्पा, म्हणजे ना आप्पाकडं ना पहिल्या मैदानापासून माझी व्हिडिओ आहेत पहिल्यांची. म्हणजे माऊलीचं पहिलं मैदान झालंय, 50-50 व्हिडिओ त्याच्याकडे आहेत बैलांची. म्हणजे गाडी आपली टाकाटाकीत गेली, काय गेली, आप्पा म्हणलं ना माऊलीचं ते इकडलं व्हिडिओ पाठव, एकदम 20-25 व्हिडिओ पाठवून देतो तो. होय ना. मग आपल्याला बघत बसायला नक्की कुठला व्हिडिओ. अंपायराचे सगळं त्यांनाच माहिती. भैया बोलता बोलता परत विषय विसरून जाईल. आणि तुमचा फक्त कॉन्टॅक्ट नंबर आता सांगा. तात्या 90-67-49-38-38. परत एकदा सांगा. 90-67-49-38-38. तात्या महत्वाचं एक सांगायचंय मला, ह्या नादात मुलांना थोडे नाद असतात, म्हणजे थोडे हे पण बोललं पाहिजे, पिण्याचा नाद असतात मुलांना. म्हणजे काय काय जॅकिनला पण असतात तात्या, त्यांना पेल्याशिवाय जमत नाही. माझ्या टीम मध्ये जेवढेत ना, त्यातल्या एका पण मुलाला म्हणजे काडीचं पण व्यसन नाही. स्वतः वैयक्तिक मला नाही,
पण ह्यातल्या एका पण मुलाला कशाचंच व्यसन नाही तात्या. सगळ्यात महत्वाचं ते आहे की निर्वसनी असणं. हा म्हणजे आपल्या काल जो जॅकी बसलेला ना, शुभम बाई होता का सूरज बाई होता मला कन्फर्म नाही, दोन्ही मुलं सोबत होती. पहिल्यांदाच गाडी भेट झाली, अजून माग नानूंनी गाडी आणलेली. म्हणजे ह्या मुलांना कसलंच व्यसन नाही. आणि मला पहिलं आवडत नाही की ज्याला व्यसन आहे ना त्यांनी गाडीवर मी बसूनच देत नाही, त्या म्हणजे त्या जॅकीला बसूनच देत नाही. आता काकांना पण, संदीप काकांचा पण विषय असा आहे, काकांना पण कसलंच व्यसन नाही. माणसाकडे एवढा पैसा आलाय गेलाय, पैसा आहे पण व्यसन नाही, माणूस एकदम शांत आहे. बरं भाई, आता बोलता बोलता असं थोडंसं माझ्या लक्षात आलं की आता तुमची सगळी तरुण पिढी आहे इथं. म्हणजे हा आता तुम्ही बरोबर मैदानात आहेत, ह्यात कोण कोण अवयव आहेत, कोण कोण आहे? इथं आता बरीच सचिन दादा आहे. नाही हे दोघांचं झालेलं आहे दोघांचं. विषय आहेत, आप्पा चांदगुडे आहे, मी आहे, आपलं स्वप्नील शेठ आहे, आमची चुलत बंद आहेत ते शेखर बाप्पू, ते पण आता चाललंय बघण्यात आहे पहिले आवड्यात. म्हणजे तुम्ही अवयवात आहे पण शेणादात आहे, बरोबर आहे. आता मी एक मुद्दा घेतोय, तुम्ही बघा, महत्वाचं बैलगाडी क्षेत्रात जो मुलगा असेल त्याच्याकडे बैल आहेत तर त्याला पहिले अडचण येते बरं का, मुलगी बघण्याची आणि पाहुणे येण्याची. तुम्ही तर ह्या छंदात आता वाहून घेतलं. छंद असा झालाय म्हणजे दाजी झाले, बहीण झाली, पाहुणे झाली. आता मी थोडं व्हायचं पाहुण्यांचे थोडे फोन उचलायचे थोडे कमी केल्यात. काय झाले म्हणतात लग्नाचं बघून टाका, आता लय झालं बैल विकून टाका म्हणतात काय, त्याच्याने मी थोडे फोन उचलत नाही. ती लग्नच येतात आता, असं वाटायला लागलं की आपला नात काही बंद पडतात काय. पण तुम्ही तुमचा व्यवसाय बघून हा छंद करताय. व्यवसाय बघून हे पण तात्या उठले की खायला घाला. आता वडील आहे ना, वडिलांचं लय कष्ट आहेत, म्हणजे खायला घेऊन येतात, मी नसलो पाणी पाजतात, लय काम असते. आता मला त्याच्याने थोडं वाटतं बाबा एखादाच बैल ठेवावं, ते काय होतं लय कष्ट होत्यात. मला पण कामच म्हणजे गाडीकडे कमी, बैलांकडे जास्त आहे. बर बर. ज्या वेळेस आता हे बैलगाडी क्षेत्रात आहेत तर मग आता मुलाविषयी, मुलाच्या भवितव्याविषयी, त्याचं आता होणाऱ्या म्हणजे लग्न होण्याच्या रंगात आहे आता मुलगा, तर काय तुमची प्रतिक्रिया आहे त्याच्याविषयी? आता त्यांना छंद आहे त्यामुळे ती करू शकतात ना, सगळे शेट झालेले आहेत त्यामुळं. शेट म्हणजे व्यवसाय शेट आहे, मध्ये शेट आहेत, त्यांच्या गाड्या आहेत, हायवा आहे, बिझनेस करून हे आपलं बघतात, ते करून आपला छंद जोपासतो. म्हणजे इतर लोक जे वेगळा छंद करतात त्याच्यापेक्षा हा छंद बरा म्हणायचं आहे, चांगला आहे. काय म्हणायचं पाहिजे तुम्हाला? काय झालं तर दाजींचे फोन येतात, बहिणीचे फोन येतात, माऊस भावांचे लग्नासाठी. आता त्यांना म्हणत होतो थांबा पहिला बैलाचा गुलाल होऊ द्या, मग माझ्या गुलालाचं बघू. बर. कडावायचा आपला खोंड चमकलेला, त्याच्याने थोडा गुलाल थांबला होता आपला. आता खोंडाचा गुलाल होऊ द्या, बघू. अजून काही मुलगी बघितलेली नाही अजून, बघू आता ह्याच्या पुढं. पण आता काय तुमच्यासारखी अनेक मुलं या क्षेत्रात आहेत, तर तुम्ही त्यांना काय एक संदेश देऊ शकता? महत्वाचं एक सांगू तुम्हाला तात्या, सामान्य माणसाचं येऊन नादच नाही. आणि जे आता 19-20 वयातली मुलं येतात का, शहाणं बनलं पाहिजे, अजिबात ह्या नादात आलं नाही पाहिजे. आता त्या मी स्वतः सांगतोय, मी किती पैसे घालवलेत माझे मला माहिती. कधी कधी 1-2 मैदानात माझ्या खिशात पैसे पण नव्हते, म्हणजे खोटं हॉटेल ऑनलाईन असतात, फोन केला येतात, पेमेंट येतं, काय होतं आपलं पेमेंट गुंतलेलं असतं, पण ही पेमेंट जातच, ह्याचा काही फायदा नाही येतात. आता काल गुलाल झाला, काय झाला, काय ह्यातनं काही साध्य होत नाही. म्हणून मला रुपये राहत नाही. हा यंग मुलांना एवढं सांगायचंय की आता 9 दिवसांनी 3 वर्ष कंप्लीट होतील मी ह्या नादात आहे. 9/2/22 पहिला खोंड आणलेला आपण लक्ष म्हणून. मला एकच सांगायचंय, जो महत्वाचा आपला टाइम असतो का, मी कामधंदा केलेला आहे, स्वतः कष्ट केलेले, पैसे कमावलेत, मी पैसे माझ्या नादासाठी घालवलेत, मला त्याचं वाईट वाटत नाही, मी त्यातनं आनंद घेतलेला आहे. पण काही मुलं असे आहेत ते 10 पैसे पण कमवत नाहीत. त्यांना वाटतं की आपण बैलगाडा मालक व्हावं. आपण बैलगाडा मालक व्हायला काय लागते, 2-3 पावत्या टाकायला लागतात, जॅकीचं बघायचं, टेम्पो भाडं बघायचं, लय अवघड आहे. त्यांना माहीत नसतं, सुट्टीचं माहीत नसतं, काय नसतं, बैल पकडायचं माहीत नसतं. काय वाटतं खोंड घेतलं म्हणजे
आपलं बाक्या बाहेर झाला लगेच. तसा चांगला पण नाही. पण महत्वाचं एक सांगू का, नादाला समजा दिवसाला काय काय लोक काय खायला प्यायला 700-800 काय जे XYZ अमाऊंट घालावतात, काय काय जास्त पण घालावतात. मी काय म्हणतो, हा महादेवाचा नंदी आहे. आपल्याला कुठला नाद नाही. ते पैसे आपण पैसे कमवतोय, असं नाही की आपण पैसे कमवत नाही. त्याचं ह्या नंदीने गावं, त्याचा आपल्याला लय मोठा दुवा भेटतोय. म्हणजे बरं, आता 3 वर्ष होतील 8 दिवसांनी तुम्हाला, बरोबर आहे. तर आता तुम्ही ह्याची नंदीची सेवा करताय, तर तुम्हाला काय जाणवलं की नंदी सेवा केल्यानंतर त्याचा आशीर्वाद मिळतोय का तुम्हाला? 101% तात्या. म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल, आता कोणाला माहित नाही, माझ्या 3 मेला छकडच अंगावून गेली, बैल अंगावून गेली. मला काहीच जखम झाली नाही, घासलं पण नाही. काय नाही घासले की देवाला पण माहिती आहे, मी नसले ह्यांना खायला कोण घालले. आणि सहजासहजी म्हणजे बैल कोण विकू शकत नाही माझी, मी नसल्यावर पण असल्यावर पण. म्हणजे ते विषय त्यांच्या नंदीच्या ह्यानेच आपलं चांगलं चाललेली. गाडीकडे मी जात नाही, पण गाडी चालू असते आपली. म्हणजे आपले कॉन्टॅक्ट तेवढे आहेत. बिल्डिंग लाईन मध्ये आपली खडी रेस्टला गाडी चालू असते कंटिन्यू. म्हणजे हा व्यवसाय तुम्ही बघत सगळं करताय. व्यवसाय बघून केल्यावर नाद चांगला आहे. आता खिशात काहीच नाही आणि नाद केला ना, जमिनी का ती लय वाईट आहे. मग त्यापेक्षा काय नाही ना, इन्कम सोर्स नसेल तर हा नाद करून, इन्कम नसेल ना, भले एखाद्याच्या बैल सोबत जायचं, बैल बघायचा, आनंद घ्यायचा. आम्ही पण कॉलेजला होतो, काही बैल घेतले नाहीत, संघ जात होतो, आनंद घेतला बैलांचा. मग तुझ्याकडे आत्ता पैसे नाही ना, भविष्यात तू कामाला जा, पैसे कमवू, कंपनीत जा, चांगल्या बिझनेस टाक, पैसे कमवून मग नाद येते. मग नाद केल्यावर चांगला आहे. पैसे कमवून नाद केला ना, 101% चांगला आहे. आता तुमच्या बोलण्यातून असं आलं की तुमचं वय लहान आहे, परंतु विचार तुमचे चांगले आहेत. अजून इथं तुमचं फॅमिलीतलं कोण चुलते वडील? चुलते बाकीचा ते बिझनेस बघून आहे त्याला नाद. तर ते तुम्ही येता का कधी मैदानात? जातो ना कधीतरी, बघायला जातो. म्हणजे दारू बिरू नाही लागत आम्ही कधी. बघायचं फक्त बोलावलं जातो आम्ही. जवळ असलं तर पहिलं सारखं जायचो रोज, म्हणजे कुठं असेल तिकडं. आता काय लय जाणं होत नाही, पण जवळ आसपास असल्यावर बारामती तालुक्यात जातो मग बघायला. मग हा नाद बरा का बाहेरचा नाद लागतात पोरांना ते बरा? नाही, हे चांगलं आहे. बाहेरचं काय करे, हे चांगलं आहे. आता ते बाकीचं सगळं बघून शेती ही सगळी, परत बिझनेस त्यांचा चांगला आहे, गाड्या बिड्या ती बघून आहे. चिकाटी आहे त्याची भरपूर. आता मला ते तीन आहेत, पहिले 4 होती बैल. काय सोपं नाही बैल, सोपं नाही ना बैल सांभाळणं. पण आहे आपलं तर नाही काम, त्यांनीच करावं. होय ना. आबा असतील, सनीबाई असतील. आता सनीबाई तसं ते कमी वयात चांगला अनुभव आहे. हो, लय मोठा अनुभव. वय कमी आहे त्याचं, पण अनुभव चांगला आहे. चिकाटी आहे त्याची, कुठं बी असू द्या. 200 किलोमीटर असलं तरी शर्यतीला चालली गाडी. ना. हा, एका गाडी असते, 1 बैल 2 बैल असतील, टाकायचे, जायचे. म्हणजे नाद चांगला नाद आहे. किती लांब असले तरी जाणार. तसं काय जण आपल्या जवळच्या आसपासच्या शर्यती करतात, म्हणजे लय लांब नाही, पण ते कुठं असू द्या. अच्छा, धन्यवाद. दादा तुमची ओळख आहे, म्हणजे सन्नीबाई यांचं कोण आहे तुम्ही अशी ओळख? चुलत आहे. आता ही पोरं ह्या नादात लागल्यात, मग काय सांगताल त्याविषयी? नाही, चांगलं आहे. त्याचं पैसे कमावतो, त्याचा त्याला नाद आहे, त्याच्यामुळं आम्हाला एवढं काय वाटत नाही. म्हणजे त्याला पहिल्यापासून नाद आहे, तो जिद्दी आहे, त्याचा स्वभाव तसा आहे. म्हणजे घरच्यांच्याकडून काय पैसे घेत नाही, त्याचं तो पैसे कमावतो. आणि विशेष म्हणजे करते आमचं त्याला जास्त सहकार्य नसतं. म्हणजे ह्या धंद्यात सहकार्य म्हणजे कसं, फक्त बघायचं नाही किंवा त्याचा गुलाल झाले तर एवढंच. म्हणजे आम्ही काय धरायचं नाही बैल, आम्हाला काय जमत नाही, म्हणजे कामामुळं ह्याच्यामुळं. म्हणजे त्याची विशेष म्हणजे सगळे बाहेरची टीम आहे. म्हणजे त्याला म्हणजे विशेष मानलं पाहिजे की त्याला इथले जास्त कसं ह्या बैलगाड्या म्हणजे क्षेत्रात आहे ना, सपोर्ट म्हणजे जास्त लागतो माणसांचा. की म्हणजे एवढं सोपं नाही की म्हणजे एक तास तो त्याला बाहेरची जी सगळी माणसं आहेत ना, त्याला भरपूर सपोर्ट करतात आणि ती त्याच्याबरोबर असतात. समजा काल गुलाल झाला म्हणून तुम्ही आज ही सगळी मंडळी दिसती तुम्ही आहे, पण असे बरेच मैदान असतात की बिगर गुलालाचे येतात. मग त्यावेळेस सनीबाईला तुम्ही घरगुती बोलत असाल ना?
हा बोलतो की म्हणजे हा म्हणजे काय कशाला करतो हे नाद काय? नाही आता म्हणजे कसं आहे त्याला ते नादच आहे आणि जिद्दी आहे तो त्याला म्हणजे बोलणं कसं त्याचा तो पैसे कमावतो त्याचा धंदा बघून तो करतो त्याच्यामुळे जास्त म्हणजे कसं सांगता येत नाही एवढं त्याला. म्हणजे असं समजा त्यांनी जर लय वायपाट खर्च केला असता घरचेच पैसे घेऊन केला असता तर बोलता आला असतं आपल्याला. बर बर. हा म्हणजे त्याचा ते पैसे कमवतो त्याचं खर्च हा करतात. खर्च करतो आणि आमचं बी सहकार्य म्हणजे कसं बैल धरणे वगैरे म्हणजे आम्ही फक्त कसं अशा वेळेसच येतो जास्त गुलाल झाला बघायला जाणे. आता जो लांब लांब कुठं जातो आम्ही त्यांच्या बरोबर जात नाही. बर बर त्याची टीम सगळी बाहेरची ती त्याचं बरोबर सहकार्य करते. बर. भैया तुम्ही येता का मैदानात? जवळ असलं तर जातो आम्ही, बर. लांब असलं तर मग नाही, मग गँग असते त्यांची सगळी. होय ना. तर तिथं त्याला मग किरकोळ मदत असते आपली, चालवायचं फिरवायचं, बैल चालवायला इकडे तिकडे आणायचं हे करून आणायचं तेवढं चालतं. हा म्हणजे कुठलंही एखादं काम करायचं म्हणलं तरी कुटुंबाचं बी तशी साथ पाहिजे. कुटुंबाची ती साथ पाहिजे. आणि या बैलगाड्या शर्यतीत कसं आहेत आता जी बाकीच्या बैलगाड्या शर्यत येतात त्यांच्याबरोबर 100-200 पोरं असतात तशी इथं एवढी काय पोरं नाही पण त्याच्याबरोबर सगळी बाहेरची पोरं आहेत म्हणजे त्यांनी ती कमावलेत बिन ती त्याच्याबरोबर कायम बी राहतात. आम्ही फक्त कसं बघायला वेगळे गुलाल झाला तर त्याचं पुण्य तो असं झालंय त्यावेळेस आम्ही जातो किंवा जवळ असलं तर ठीक आहे. कामामुळे इथल्या पोरांना कोणाला जमत नाही एवढं जायला पण त्याची त्यांनी टीम तयार केलेली सगळी म्हणजे माणसं जोडल्यात म्हणा. ती सांगते माणसं जोडली तो म्हणला की त्याची सगळी माणसं अशी निर्व्यसली त्याला स्वतःलाच व्यसन नाही त्याच्यामुळे त्याची पोरं बी सगळी तशी आहेत आणि त्याला जीवाला देऊ देणार आहे. त्याच्यामुळे काय त्याला इथल्या लोकांची पण म्हणजे काय आमचे सहकार्य नसलं तरी त्याचा तो म्हणजे बिझनेस करून त्याचं ती सगळं करतो त्याच्यामुळे काय म्हणजे बोलण्याचा प्रश्न येत नाही ना कोणाचं घरची काय बोलत नाही किंवा आम्ही त्याला काय बोलत नाही. अच्छा अच्छा ह्याच गोष्टी पाहिजेत. हा आता तुम्हाला मी विचारतो की आता हे घरच्या खोंडा असल्यासारखं आहे तुम्ही लहानपणापासून यांनी सांभाळत मग आज आता जो कोणी एपडती होतो माणूस 1-2 वर्ष असतोय आणि हळूहळू त्याचं नाव होत राहतंय तर आता निश्चित सनीबाईचं नाव आहे आणि अजून ते वाढत राहील. आणि जो गरिबाचा माणूस म्हणजे सर्वसामान्य आहेत ना सर्वसामान्यांचं नाव होणं महत्वाचं आहे. तोच व्यक्ती जो धडपडतो त्याला यश मिळतं. जसं आज आता सनीबाई बघा आता ते रोमन सरदार ही सर्वसामान्य घरची बैल होती आज त्यांचं नाव झालं. मित्र सनीबाई यांच्या आई आता आले तिकडे मुलाखतीत. नमस्ते ताई. नमस्ते. आता तुमच्याकडे कुठली कुठली बैल आहेत सांगा बरं मला. पवन, लक्षा, माऊली. हे मारतात का तुम्हाला? नाही नाही तिने नाहीत मारत. नाही मारत. मी आता बघितलं ते बाकीच्या मुलांना कोणाला जवळ येऊन येत नाही. पाणी हिट होते माणसं असल्यामुळे ती हे करते नाही तर तसं नाही करत पाणी पाजाय खायला किंवा तसे त्रास नाही. माऊली आपला लय शाना. माऊलीला तर हात हे लावला तरी काय नाही लय शाना. होय ना. पवन थोडा दावणी लय तापटी खोंड मैदानात नेतात मी एका बोटावर नेतो पण हिथं लय तापट म्हणजे मला खोंडाला वाटतं आपण दूध पाजावं खोंडाला. मी लय हे केलं पण खोंडाने काय दूध पाजून नाही दिलं मला अजून. मला वाटतं की बाकीच्या आपण पण आपले पण गाय आहेत थोडं दूध प्यावं खोंडाने. त्याला लय चिड आहे त्याला बाटलीत दूध टाकलं ना काय दूधही नाही पित खोंड. तुमच्याकडून खायला खातो का? हा खातो की. मी कोणी हे दोघं नसले ना तरी खायला पाणी टाकते. माऊलीला तर हाताने चुळते आपला हाताने चुळते लय शाना तो माऊली. कुठल्याही एक व्यवसाय असेल कुठलंही काम असेल ना तर सगळ्यात पहिल्यांदा घरची लक्ष्मी आहे ना त्या लक्ष्मीची साथ असली तर ते पुढं कुठलंही काम यशस्वी होतं. तर तसं ते तुम्ही काम साथ देताय मुलाला. नसलं पाणी ठेवतो ते रात्रीचा 2दा उठून पाहतो बैल बांधलेली व्यवस्थित आहेत का काय म्हणजे लक्ष त्याचं बी जास्त आहे. रात्रीचं पण 2दा चक्कर मारतो बैलांची. बरं आता तुमच्या मुलाचं शहरी क्षेत्रात नाव व्हायला लागले त्याचबरोबर ते मुलाचं नाव का होतंय तर बैल नाव करतात पवन माऊली आणि लक्षा. तर आता काल पुन्हा एकदा गुलाल झाला तर त्यावेळेस ज्यावेळेस तिथं गुलाल झाला की मग तुम्हाला फोन करून सांगितलं असेल किंवा इथं पोरांनी सांगितलं. हा आम्ही जाताना पण त्याला ववाळतो आल्या पण ववाळतो. मग त्यावेळेस गुलाल झाला आता तर त्यावेळेस तुमची मनस्थिती काय होती? आनंद वाटतो ना आपल्या घरात सगळीकडे आनंद वाटतो. ते बी सकाळ धरून त्यांच्यात म्हणजे गेलेला असतो इथून धरून उपाशी म्हणजे ज्या सगळी टीम धडपडते मुलं धडपडते त्याचं चीज होतं म्हणायचं. मग काय
ते चीज झालं. आणि झालं आनंद वाटतो ना कोणाला झाला तरी सगळ्याला घरादाराला हा गुलाल झाल्यावर. हा मग आता सगळ्यात महत्वाचं की मुलगा ही सगळी जी टीम वेळ देते हा तर ह्या वेळेचं एक आपल्याला फळ मिळालं असं आनंद है वाटतो ना? तसा. त्याचबरोबर आता काय सांगता तुमच्या मुलाविषयी काय सांगता? मुलालाच त्या बैलांचा जास्त नाद आहे. हा आम्ही पहिल्यांदा नको म्हणायचो ह्याच्यात शिरू ते म्हणलं मला घ्यायच्यातच बैल. बर मग त्याने घेतले लहान लहान होते तेव्हा बैल ही घेतली तेव्हा वर्षाच्या असत्या. तात्या आपण लक्ष घेताना 7-8 महिन्याचं असेल. लक्ष लय ताकद होती. माऊली घेताना 14 महिन्याचा दाजींचा खोंड पण हाल झाली खोंडाची. एकदम छोटा खोंड म्हणजे पवून आपण दूध प्यातच खोंड घेतलाय. तो तर लय लहान होता. 4-5 म्हणजे महिने पण त्याला एवढी चिड मी सुप्यातनंच गावातनं घेतलेला. आम्ही 8-9 वाजता आणलं इथं. आणलं खोंड काही इथं हातच लावून द्याय नाही. तसाच इथं बैलगाडी होती आमची. आता बैलगाडी तिकडे पलीकडे लावलेली. बैलगाडीला बांधला. बघू उद्या काय होईल ती बघू. लय तापट गोंड. मी म्हणजे ना खडीच्या गाडी सोबत गेलतो आणि मला लांबनच खोंड दिसला. मुलाला म्हणलो गाडी साईडला लावू. गेलो खोंड त्यांना म्हणलो कितीला द्यायचंय खोंड. त्यांनी सांगितलं बाबा आपल्याला खोंड लगेच काय द्यायचं नाही. म्हणजे माणसं चांगली दादा तांबे म्हणून गावातली सुप्यातली माणसं आहेत. खोंड म्हणलं आपल्याला 5-6 महिन्याचा झालं खोंड द्यायचा आहे. म्हणलं मी आता पैसे देऊन ठेवतो खोंड मला पाहिजे तुमची अमाऊंट सांगा. म्हणजे 2-2.5 महिन्याचा खोंड होता. मग त्याच्यावर त्यांनी 2-3 महिने अजून दूध प्यायला घातलं. खोंडाचं लय लाड लय झालाय त्याचा. म्हणजे त्यांनी पण लय दूध प्यायला घातलं. अख्ख्या गायचं दूध प्यायलेलं आहे तो. त्याच्या पुढे इथं आल्यावर की बाटलीने काय दूध पाजून नाही दिलं त्यांनी. खायला खोंडले म्हणजे काय पण खातो जास्त. त्याला उडीत जास्त आवडतं. लय चिडे खोंडाला. दावणीला मी खोंड तावा आणलेला ना तेव्हा एक पैंज लावलेली. खोंडाला कोणी पण यायचं हात लावून दाखवायचं. एवढी अमाऊंट दिली जाईल. लोकांना माहिती खोंडाला तेव्हा काय येस नव्हती काय नव्हती. लोकांना माहिती की जवळच येऊन देत नाही हे येऊनच देत नव्हता. मैदान शिकवताना किती कष्ट. माझे 2 बोट मोडल्यात खोंडाने शिकवताना. अजून थोडी बेंड आहेत. आता कुठं नीट झालेत बोट. लय लय कष्ट घेतले. म्हणजे आदत वासुर तयार करायचं सगळ्यात मोठं आदत खोंड गाडवायचं म्हणजे हे कुणाचं पण काम नाही. याला लय पेशंट संयम लय लागतो याला. म्हणजे एखाद्याला वाटेल आदत खोंड गाडवतोय सोपं नाही. ज्याच्याकडे पैसे तो काय 5-10 लाखाचा कसला बैल घेईल त्याला तो त्याचं व्यसन पकडू शकत नाही ना. आपण आदत बच्चे काय घेतल्यात आपल्याला ना दे तेव्हा पण मी तेवढा पैशाचा बैल घेतला असता. पण ते 5-10 लाखाचा बैल एवढा तापट असतो की त्याला आपण हात लावू शकत नाही, सोडू शकत नाही, पकडू शकत नाही. वैयक्तिक मला सुट्टी जमत नाही, झुपणे पण छाकडेच टाकता येत नाही. पण मी माझी बैल एवढी शानी बनवलेली आहेत की त्यांना समजतं की आपला मालक आहे. पहिल्यांदाच खोंड पाहून माझ्यामध्ये काय झालं माझं लक्ष नसताना अंगा उड्या आणली. आता खोंडाला समजतं आपलं मला एवढा तापट आहे खोंड की दावणीला कोणाला हात लावून नाही देत. म्हणजे काही लय पैसे लागत नाही. पण बैल जी काढवायच्यात आपल्याला शिकवायच्यात वायदे द्यायच्यात लय पैसे देतात त्या. म्हणजे एखादा माणूस दमतो याच्यातनं. म्हणजे वायदे द्यायच्यात कधी कधी गट निघत नाही. जायचंय यायचंय साध्य काय जोपर्यंत चर्चेत येत नाही बैल तोपर्यंत जास्त 700-800 गाड्या असतात. त्यातल्या 7 ते 8 गाड्या मालकांना फक्त बक्षीस भेटते. म्हणजे बाकीच्या 600-700 गाड्यांना तसंच जायचंय. म्हणजे हातनं काही साध्य होत नाही. फक्त एक आनंद आहे. जो आनंद पैसे घेता येत नाही ना तो आनंद येते. काय काय कोट्टे दिसेत पण त्यांना हे आनंद विकत घेता येऊ शकत नाही. आता मोहिल शेटचा पण बैल काकांनी मुलाखतीत सांगितलेला 3 कोटीला मागितलेला. पण त्यांनी ऐकलं नाही. काय ऐकलं नाही. त्या बैलावर जीव आहे तेवढा. त्या बैलांनी त्यांना तेवढं बनवलेलं आहे. म्हणजे पैशातनं 3 कोटी ते एखादा म्हणला असता यायला मी बिल्डिंग बांधतो, ही घेतो, जमीन घेतो, ती घेतो. नाही ना त्या अटॅचमेंट आहे बैलासोबतची ती. तो विषय खूप बरं. आता मला सांगा की तुम्ही सांगितलं की बैल घडवत असताना खर्च होतोय आता हे वायदे. मग आता आज जरा तुमचा समजा पवन चर्चेत आलाय मग आता नवीन कोणतरी तुम्हाला मागणारच ना परत लोक बैल तर त्यावेळेस मग तुम्ही वायदे घेणार का? तात्या तुम्हाला एक सांगू का आपण लय वायदे दिलेली
आता मी काकांचं नाव पवन आणतोय म्हणून माझी वायदी जात नाही. मी अजून पण माऊलीचा गुलाल झालाय. मला अजून पण लोक वायदी मागतात. म्हणजे मी काय आदतला म्हणतो बाबा तुझं खोंड आहे का त्याची आपण तुझं आदत उजेडात आणतो. मला माहिती माझा माऊली किती गाडी ओढते, गाडी बांधून किती गाडी ओढतो मला माहिती. आदतलाच त्यांनी 2 नंबर केला होता आदत घेऊन. दुसऱ्याचं आणि आदतचं मैदान होतं 14 गाडीचं फाटीव. 2 दिवस मैदान चाललेलं. पहिल्या दिवशी गट सिमी झाल्या. आपली सिमी काही सुटली नव्हती, लाईटीच्या अभाव लाईट नव्हती त्याच्यानी. पुढल्या दिवशी सिमी झाली, सिमी पास केली आणि फायनलला 2 केला होता आपण. 700-800 गाडीत गुलाल केला गाडीने आपल्या. मी पुन्हा एकदा थोडंसं ते म्हणजे तुमच्या नंबरवर येतो की आज काय होतं, प्रत्येक बैल मालकाला एकमेकाचा कॉन्टॅक्ट पाहिजे असतो आणि लोक देत नाहीत. बरोबर आहे. तर तुमचा पुन्हा एकदा कॉन्टॅक्ट नंबर सांगा. आता 90-67-49-38-38. पुन्हा एकदा सांगा. 90-67-49-38-38. मित्र हो, हे माऊली, लक्ष्या आणि पवन ह्या मालकांचा नंबर आहे. तुम्ही सनी भैयाला कॉल करू शकता, संदीप काकांना कॉल करू शकता. ह्यातून तुम्हाला निश्चित सर्वसामान्यांना बैल मिळतील. आणि ज्याचा बैल स्पीडच लावतोय ना त्याला मी म्हणजे मला काय पवनला पण म्हणतात तुला वायदी देतो, बैलावाले म्हणतात तुला वायदी देतो. मी म्हणतो तुझी वायदी नको, मला तुझा बैल बघू दे भाऊ कसा आहे. म्हणजे तुला कधी गट नाही निघला तू मला पवन मागतोय, मी द्यायचा कसं. तो पहिल्या मैदानापासून टाकीत आहे सिमीला ह्याला, तेव्हा स्पीडच तेवढं लावतोय. आणि कमी स्पीडचा बैल घालून काय होतंय त्याचं नुकसान नको व्हायला. नुकसान होतं, बैलाचं स्पीड कमी होतं, बैलाचं स्पीड कमी होतं. त्याच्याने आपण मी सांगितलं, मी माऊली लय लोकांना दिला, म्हणजे कुणाला नाही म्हणलं नाही माऊलीला. पण पवनचं तसं नाही व्हायचं. आता काकांचं पण नियोजन असतं. मी काकांना सांगतो बा काका तुमच्याने चांगला बैल वाटतोय बघा, मला सांगू पण नका, मला वाटतं चांगलं बैल आहे, तुमच्याने नियोजन टाका. मला एखादा म्हणलं ना मी स्पष्ट सांगतो बाबा काकांना फोन लाव. काकांना बैल आवडला ना माझं काहीच नाही, मी बैल घेऊन येतोय मैदानावर. आणि विशेष म्हणजे संदीप काका म्हणजे देव माणूस आहे आपल्याला. म्हणजे काका भेटल्यापासून माझे लय पैसे वाचल्यात, वायद्या आणि काय म्हणजे पावत्या. तसं बघितलं तर शांत संयमी आणि धडाडीचं व्यक्तिमत्व आहे. संदीप काकाचा नाद नाही केला पाहिजे कोणी. म्हणजे एवढा संयम काय काय नसतं, पण एवढे ताटतात ना आहेत. मी मागच्या 8-10 दिवसात तात्या फोन केल्यात, नाव घेत नाही कोणाचं, आपल्याला कोणाचं नाव घ्यायचं नाही. म्हणजे फोन उचलले नाही, फोन उचलून नाही सांगणार बाबा माझं तुझ्याकडे XYZ म्हणजे दोस्त पण आहेत अशी. त्यांना वाटलं ह्याने बैल मागाय फोन केलाय आणि XYZ काम असते, तुम्ही फोन उचला ना. त्या गोष्टी पण जाणवल्या आपल्याला. काकांकडं काकांच्या विषयी आज काकांच्याकडे म्हणजे गडगंज संपत्ती आहे, पण तरी सुद्धा कॉल केल्यानंतर लगेच उचलतात. पहिल्या ह्याला कॉल उचलतात. समजा काल एकनाथ शिंदे साहेबांसोबत काका होते, त्यातनं लगेच मला मेसेज केला 10-20 मिनिटांनी लगेच काकांचा फोन आला. म्हणजे त्यांना कोणत्या गोष्टीचं घमंड नाही. म्हणजे काकांकडे काय नसताना लय घमंड आहे. काकाकडे पाहिजे ते आहे, पण कोणतंच घमंड नाही. मैदानात कोण भेटू द्यात अवश्य त्याच्यासोबत बोलतात. म्हणजे आपण बैल हाणायच्या आधीपासून काकांचे आपले चांगले संबंध आहेत. असे व्यक्तिमत्व पाहिजे, असे व्यक्तिमत्व कमी काढतात. म्हणजे स्वभावच तसा लागतो. म्हणजे आपण अनेक विषयावरती चर्चा केली. तुमच्याशी बोलून अजून कसं आहे तुमचे मनातील काय खतखत होते त्या बी गोष्टी जाणल्या आम्ही. तुमची ही जी तिन्ही बैल आहेत ही कायम चर्चेत आणि गुलालात राहावे, तुमची टीम कायम गुलालात राहावं. आणि तुम्हाला जी सपोर्ट मित्रमंडळी देते, नातेवाईक देतात ऐका. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचं आई वडील आणि घरची लक्ष्मी आई हे साथ देते, हे असे साथ तुम्हाला राहील. काय बोलत होता तुम्ही? आता आमचे सचिन चव्हाण थोडे लाजतील, त्यांचं पण खोंड खूप छान आहे. आता नियोजन शेवट मलाच लावायला लागतं. आता त्या दिवशी म्हणतोय ओपनला नका गाडी आणू इकडे काल त्यांच्या खोंडाचा पण गुलाल झाला असता. काय ऐकत नाही, कधी ऐकत नाही. कसं असतं वय कमी असल्यावर काय असतं पवन गत गाड्या अंगा वाढायची. होतंय. तर तुम्हाला आता तुमच्या भावी काळासाठी आता ऐका, तुमचा पवन हे आदत आहे बरोबर आहे. ते आत्ता नावारोपाला येतोय, ते दुसरा होईल बैल होईल, त्याचं
नाव होईल. तसं तुम्ही अजून अविवाहित आहे म्हणजे आमच्यासाठी आदत आहे तुम्ही. तर आता तुमचं बी असंच विवाह होईल, नावारूपाला येचाल, हेच आमच्याकडून एक आशीर्वाद असेल, शुभेच्छा असतील. आणि मनापासून धन्यवाद. तशी मुलगी पण भेटाव. विवाह म्हणजे काय हे नाही, विवाहाला काय पाहुण्यातली कुठली पण मुलगी भेटेल. काही पाहुणे लय येत आम्हाला, पण काय मुलगी तशी आवडली पाहिजे, शांत मुलगी पाहिजे. तुमचा मोकळा स्वभाव आहे, निश्चित त्या गोष्टी घडून येतील. तर तुम्ही म्हणजे आज पवन लावे आणि तुम्हाला भावी आयुष्याची शुभेच्छा देऊन आपण इथं थांबूया. मनापासून धन्यवाद तात्या तुमचे. तुम्हाला पायाला लागला असून तुम्ही सामान्य म्हणजे आमच्यापाशी आला, तुम्ही आमची मुलाखत पडली म्हणजे भविष्यात आम्हाला 101% चांगली बैल भेटतील. तुम्ही सामान्य माणसांची खूप बैल उजेडात आणलेली आहेत. आता थोडा लेट झालाय, आमचे चुलत बंधू आहेत. नमस्कार. खूप कष्ट राहत्या त्या माणसाचा. एक विशी गाय आहेत त्यांच्याकडे. बरं, आज काय सांगताल तुम्ही दादा? तुम्ही सनी भैया ह्या क्षेत्रात आहे, आज सनी भैयाचं नाव होतंय, बैलाचं नाव होतंय, काय सांगाल? भैयाची एकदम जिद्द आहे त्या बाबतीत. जिद्दी पोरगा. हा, यांनी एकदम लहानपणापासून जनावरांना जीव काय लावायचा असतो की त्याच्याकडून शिकावं. त्यांनी स्वतःला काही एखादी वस्तू घेणार नाही, पण बैलांना काही कमी पडून देत नाही. चारा असू द्या, काय असू द्या, त्यांना पार उडदाची डाळ असेल, शेंगदाणा पेंड असेल, काही कमी पडून देत नाही. अशी मुलं पाहिजे कुठल्या बी क्षेत्रात जिद्द पाहिजे. जिद्द पाहिजे. मग ती जिद्दी माणूस आहे, माग सरत नाही, किती बी समोर तिन्ही बैलांना काही कमी पडून देत नाही. आणि त्याचा एकदाच बकासूरगत त्याचं बी एकदा नाव होणार ना, निश्चित होणार. आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद असणारच आहे त्यांच्या पाठीमागं. आणि आपण इथंच थांबूया. आपण अनेक विषयावर बोललो, परंतु काय झालं की ह्याला अगोदर बी पायऱ्यासाठी अडचण येत असतील, आता पहिलं होत असतील सहजासहजी. पण आपला पवन आता कुठल्या खांदी पळतो ते सांगा मला? पवन आपलं दोन्ही खांदी फिट आहे, पण आपण सध्या डावीने हाणतोय जास्त. पहिलं मैदान त्यांनी उजवीने आपण झोपल्याला सीमेपास केलं. दोन्ही खांदी फिट आहे. तर मला सांगा की आता तुम्हाला कुठल्या नामांकित बैलाबरोबर किंवा थोडीशी उजेडात बी नसतो त्या बैल, पण कुठल्या बैलाबरोबर पाळण्यासाठी आवडतं? मला जास्त इच्छा आहे पिंटू शेट मोडकांचा कॉकटेल. बर, म्हणजे दोघं पण बैल पण अशी दोन्ही लय चिवाड बैल आहेत. बर, जे किती गाडीला स्पीड लागेल ती सांगता येत नाही. बर. आता बक्याबाई पण चांगला बैल आहे आपल्याला, म्हणजे तो देवच आहे तो बैल, म्हणजे ते भेटला तर आपलं लय नशीब. बर, त्याचबरोबर अजून बैला अजून स्वप्नील शेटचा पोपट्या बैला लागलेलं आहे पायाला. भविष्यात 101% पोपट्याची ना आपल्या पवनची गाडी हाणली जाईल. बर. तात्या अजून बावधनचा लक्षा दोन्ही खांदी पब्लिकचा फिट बैल आहे. तो बैल पण म्हणजे 101% गाडीचा गुलालच झाला पाहिजे. अजून पिस्टन मजबूत बांधायचा बैल, लई देखना बैल आहे. त्याची शेट सोबत मध्ये बोलणं झालेलं आहे. देव म्हणलेत ते आपल्याला, काय माहिती देतात का नाही, देव म्हणलेत. म्हणजे काय झालं, ती पण डाव्या खांदी जास्त हाणतात पिस्टनला, आपण पण डाव्या खांदी जास्त हाणतोय. त्यांनी आता उजव्या खांदी हाणायला चालू केलेलं आहे. त्यांनी आपल्याला बैल दिला, आपल्याला आवडेल. कॉकटेलचं नाव पहिल्यांदा काय घेतलंय, दोन्ही खांदी कुठनं लागू द्या, कडनी काय, म्हणजे ह्या मैदानात उजवीने हाणला, पुढल्या मैदानात डावीने हाणतात. तसं बैल चांगले पिस्टन झाले, बावधनचा लक्ष, आपल्याला बैल आवडतात. ते पहिल्यापासूनच बैल आवडतात. निश्चित मिळतील. आपले जेवढा विश्वास आपला दृढ असेल तर त्या गोष्टी होत राहतात, निश्चित मिळतील. त्यासाठी आम्ही नक्कीच सहकार्य करू तुम्हाला. तर आपण इथेच थांबूया. मनापासून धन्यवाद तात्या.